तुमच्या सर्वांचं ई सारथीच्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, मी तुमचा स्वप्नील सर आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे काय मैटर। आप कहते रहते हो ना सर मैटर क्या है, मैटर क्या है, मैटर क्या है, आज इसको देख ही लेते कि मैटर क्या है। समझे मेरी बात? आज आपण बघणार आहोत मैटर, उसको आज देख लेते क्या चीज आहे तो, बरोबर आहे। तर चला तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही बघू शकता ई सारथी तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे, नेक्स्ट जेन स्कॉलरशिप टेस्ट। केव्हा रे 19 ऑक्टोबर। प्रिपरेशन जय्यत ठेवा मित्रांनो। 19 तारखेला तुमची एग्जाम आहे संडेला, बरोबर आहे। आणि ते एग्जाम द्या। ई सारथीवर पूर्ण तुमचे जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर पूर्ण व्हिडिओज अपलोड झालेले आहेत, हा ना। तर प्रिपरेशन बिलकुल स्ट्रॉंग ठेवा। ऑल द बेस्ट। आता बघा मित्रांनो, आपण काय काय बघणार आहोत, मॅटरचा बद्दल इंट्रोडक्शन बघू, त्याच्यानंतर डेफिनेशन आणि काही प्रॉपर्टीज वगैरे आहेत, म्हणजे एक्सपेरिमेंट टाइपचे आहेत ते बघू। शेवटी एमसीक्यू राहतात, तुम्हाला तर माहितीच आहे। तर बघा मित्रांनो, इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिलं आहे, इंट्रोडक्शन मध्ये लिहिलेलं आहे, काय लिहिलं आहे, हॅव यू एव्हर वॉन्डर्ड वाय द फ्रॅग्रन्स ऑफ परफ्यूम स्प्रेड अक्रॉस अ रूम। म्हणजे जे फ्रॅग्रन्स आहे, स्मेल आहे ना परफ्यूमची, ती पूर्ण कशी काय पसरून राहिली रूम मध्ये, हा ना, इन जस्ट अ फ्यू सेकंड, म्हणजे अशी लवकरच पसरते रे बाबा, हा ना। बट अ ब्लॉक ऑफ आईस टेक्स मिनिट टू मेल्ट। बट जो आईस असतो, आईस, हा ना, आईस तो जो वितळायला, मेल्ट व्हायला फारच वेळ लागते। बात तो सही आहे ना मेरे दोस्त, बरोबर आहे का नाही। म्हणजे जर मी म्हटलं इथनं स्प्रे मारलो, तिकडे एखादा उभा आहे, त्याला लवकरच समजून जाईल की हा कसा सेंट आहे, मोगराचा आहे, गुलाबाचा आहे, की अजून काय म्हणू शकतो, दुसरे चॉकलेट वगैरे जो पण आहे, बरोबर आहे का नाही। बट त्याच प्रकारे जर मी आपल्या हातामध्ये आईस घेतला आणि तो मेल्ट होऊन राहिला, बरोबर आहे का नाही, तर ते स्पीड आहे, जी काय म्हणू शकतो, जी मोशन आहे ती सर्वात जास्त कोणाची आहे, हे जे पार्टिकल्स आहे स्प्रेचे त्याची आहे, ते लवकर पसरून राहिले। पण हातातला जो हे आहे आईसचा ब्लॉक, तो लवकर वितळतो का, नाही, तो हळूहळू वितळतो। पण त्याला पहिले सेंट पोहोचून गेली, म्हणजे रेस में कोण जिंकला भाई, कोण जिंकला रेसमध्ये, हाच जिंकला, स्प्रेवाला। बरोबर गोष्ट आहे माझी, इतकी समजली ना माझी गोष्ट। आता बघा दुसरा काय म्हणते, और वाय हॅमर फील सो हार्ड वाईल वॉटर फ्लोज फ्रीली। बरोबर आहे ना, हॅमर किती जड राहते रे बाबा, किती जड राहते हॅमर, बरोबर आहे ना, हॅमर खूपच जड राहते, बरोबर आहे। वॉटर फ्लोज फ्रीली, वॉटर तर असंच फ्लो होते, जिकडे टाकला म्हणजे वॉटर तेवढा जड नाही, असं तिकडे तिकडे पसरू शकते। अँड एअर कॅन बी स्क्वीज इनसाइड सिलेंडर। बरोबर आहे, आपल्या घरी गॅसचं सिलेंडर राहतं, त्याच्यामध्ये आपण किती सारे गॅस आतमध्ये भरतो, किंवा एखादा बलून घ्या त्याच्यामध्ये आपण एअर भरतो, बरोबर आहे का नाही। तर आपण खूप सारी एअर भरू शकतो, बरोबर आहे। आपण जो सिलेंडर आहे, सिलेंडरमध्ये किती सारी गॅस राहते, समजली ना गोष्ट। तर ह्या अशा गोष्टी का बरं होतात, अशा गोष्टी का बरं होतात, हे काय आहेत, हे काय आहेत ह्या गोष्टी, म्हणजे हे का, म्हणजे काही गोष्टी जड, काही गोष्ट हलकी, हे काय आहेत, हा ना। म्हणजे हातोडी फार जडच राहते, किंवा काही पार्टिकल लवकर पसरून राहिले, म्हणजे परफ्यूम लवकरच पसरत आहे, पण हा जो बर्फ आहे लवकर वितळत नाहीये। तर हे काय आहेत सर्व गोष्टी, हा ना। हे प्रश्न पडते ना आपल्याला, की म्हणजे प्रत्येक गोष्ट सेमच का बरं वागत नाही सर, हे लवकर का बरं वितळते, ती लवकर का बरं वितळत नाही, तो लवकर का बरं पसरतो, हा लवकर का बरं पसरत नाही, हा जड का बरं आहे सर, हा हलका का बरं आहे सर, बरोबर आहे ना। आपण म्हणू शकतो अरे वेड्या, हलका आहे तर हलका आहे, हा पेन हलका आहे तर हलका आहे, बरोबर आहे का नाही। एखादा पेन जड आहे तर जड आहे, पण रिझन काय आहे याच्या मागचं, बरोबर आहे ना। तर मित्रांनो, रिझन याचं लपलेलं आहे मॅटरमध्ये, कारण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, हा मॅटर आहे, काय आहेत, मॅटर। तर चला बघूया मित्रांनो, डिटेलमध्ये आपण बघूया की मॅटर म्हणजे काय आहे। ओके, तर बघा मित्रांनो, बघा ये भी पूछ रहा है भाई, ये भी पूछ रहा है, ये भी पूछ रहा है, ये भी पूछ रहा है, ये दोनों पूछ रहे हैं भाई कि मैटर क्या है ब्रो, मैटर क्या है, मैटर क्या है, मैटर क्या है, दोनों पूछ रहे हैं भाई। क्या कर रहे हैं, दोनों पूछ रहे हैं भाई कि मैटर क्या है, ये भी पूछ रहा है मैटर क्या है भाई। सब पंगे लेने में बिल्कुल माहिर है भाई सब, है ना। सब मॅटर काय आहे, आता बघा मॅटर काय आहे तुम्हाला सांगतो। बघा, व्हॉट इज मॅटर, व्हॉट इज मॅटर, मॅटर म्हणजे काय, मॅटर म्हणजे असं काहीतरी सबस्टन्स, एनिथिंग दॅट हॅज मास अँड टेक अप सम स्पेस। म्हणजे अशी काहीतरी गोष्ट, अशी काहीतरी सबस्टन्स, असा काहीतरी पदार्थ म्हणा, की त्याचा काहीतरी मास आहे, म्हणजे वजन आहे काहीतरी, आणि तो काहीतरी जागा ऑक्युपाय करू शकतो। समजली काय गोष्ट। आता बघा मित्रांनो, हा एक्झाम्पल बिलकुल बेसिक एक्झाम्पल घ्या, चेअर आहे, चेअर, हे काय आहे, चेअर आहे, काय आहे, चेअर। आता मला सांगा मित्रांनो, हे जे चेअर आहे, चेअर, आता ही चेअर सपोज मी इथं एक छोटीशी रूम आहे किंवा इतकीशी जागा आहे, त्याच्यामध्ये मी लहान चेअर ठेवीन तर ठीक आहे मावेल, मोठी चेअर ठेवीन ठीक आहे, पण खूपच मोठी राहील तर मावणार काय तर चेअर नाही। समजली काय गोष्ट, म्हणजे या ठिकाणी जागा व्याप्त करते चेअर, काय करते, चेअर जागा व्याप्त करते, समजलं का। म्हणजे चेअर जी आहे ते काहीतरी स्पेस ऑक्युपाय करून राहिली, स्पेस म्हणजे जागा होते, म्हणजे चेअर काहीतरी स्पेस, म्हणजे चेअरचा काहीतरी स्पेस आहे, जागा आहे, काहीतरी ऑक्युपाय करून राहिली ते, बरोबर आहे। त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर पाण्याची बॉटल पण सुद्धा तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये इतकी जागा होती पाण्यासाठी, याच्यामध्ये मग पाणी आला तर इतका पाणी पूर्ण भरून गेला, म्हणजे पाणी पण काहीतरी स्पेस ऑक्युपाय करून राहिला, बरोबर आहे ना। म्हणजे पाण्याची पण काहीतरी जागा, इतकी जागा त्याने ऑक्युपाय केली, व्याप्त केली।
ठीक आहे. त्याच्यानंतर बुकचा पण एक्झाम्पल आहे. बुकमध्ये पहा, बुकमध्ये जर कमी पेज राहिले तर ते लहान राहते, बुकमध्ये जास्त पेजेस राहिले तर ते मोठी होते, म्हणजे बुक पण जागा व्याप्त करून राहिली. बरोबर आहे. आता बघा, तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये बघू शकता हे जागा तर व्याप्त झाली, म्हणजे आपल्याला इतकं समजला की याचं पण व्हॉल्यूम आहे, याचं पण व्हॉल्यूम आहे, याचं पण व्हॉल्यूम आहे. प्रत्येक जण जागा व्याप्त करून राहिले. आणि एखादी गोष्ट जर जागा व्याप्त करताय, स्पेस व्याप्त करताय, याचा अर्थ काय आहे की त्याचा आकारमान आहे, व्हॉल्यूम आहे. समजली गोष्ट. एखाद्याचा व्हॉल्यूम असणे म्हणजे काय, तो काहीतरी जागा व्याप्त करून राहिला, स्पेस ऑक्युपाय करून राहिला. बरोबर आहे का नाही. तशाच प्रकारे लक्ष द्या. जसा की हा इतका, जर आपण म्हणतो ना हा इतकी जागा जर व्याप्त करत आहे, सपोज हा इतका करून राहिला जागा व्याप्त, तर म्हणू शकतो ना की सर याचा इतका व्हॉल्यूम आहे, हा ना व्हॉल्यूम आहे. सपोज हा किती आहे, 1 लिटर आहे सर. किती लिटर आहे, 1 लिटर. म्हणजे तुम्ही काय म्हणाल, याचं व्हॉल्यूम किती आहे, 1 लिटर, हा ना. याचं व्हॉल्यूम किती आहे, 1 लिटर. समजली नाही गोष्ट. म्हणजे प्रत्येक जण काहीतरी जागा ऑक्युपाय करून राहिला. तर आपण स्पेस कशामध्ये मोजतो, व्हॉल्यूम मध्ये मोजतो. याने किती स्पेस ऑक्युपाय केली, तर याने 1 लिटर स्पेस ऑक्युपाय केली, असं आपण म्हणू. बरोबर आहे का नाही. असं. तर मित्रांनो, आता अजून लक्ष द्या याच्यामध्ये. बघा, मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास. आपण ठीक आहे, व्हॉल्यूम तर समजून घेतलं की प्रत्येक जण काहीतरी जागा व्याप्त करून राहिला. बरोबर आहे. मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास. आता मला सांगा भाऊ, खुर्चीचं वजन राहते ना बाबा, तेव्हा ते जड वाटते ना. उचलून बघ बरं, खुर्ची जड वाटते, म्हणजे त्याचं काहीतरी वजन आहे, मास आहे. त्याच्यानंतर बॉटल, हलकी आपली खाली बॉटल यूज कर, म्हणजे उचलून बघ. आणि भरलेली बॉटल पाण्याने ती उचलून बघ, भरलेली बॉटल जड असते. त्याच्यानंतर बुक बघ, बुकचं वजन राहते ना. दप्तर भाई, हा ना. ओझे आपण नेतो ना शाळेमध्ये, खूप सारा असते, अशी होऊन जाते पूर्ण पाठ. बरोबर आहे ना. म्हणजे त्याचं पण काहीतरी वजन आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, अजून खूप सारे एक्झाम्पल आहेत, आपण बघू काय आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल की ह्या ज्या गोष्टी आहेत हे सर्व काय असतील, मॅटर. का बरं, कारण हे काहीतरी जागा व्याप्त करून राहिले, काहीतरी स्पेस ऑक्युपाय करून राहिले, आणि यांचं काहीतरी काय आहे, मास आहे. दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. मॅटर म्हणजे काय, असं काहीतरी काय म्हणू शकतो, एनिथिंग लिहा. एनिथिंग सगळ्यात बेस्ट शब्द, एनिथिंग काही पण ज्याचं काय आहे, मास आहे. ठीक आहे, वजन पकडायला, वजन. आणि याचं काय आहे, स्पेस ऑक्युपाय करते, म्हणजे ज्याचं काहीतरी काय आहे, व्हॉल्यूम आहे. आकारमान, 1 मिनिट. ठीक आहे, समजली काय गोष्ट, आकारमान आहे. ठीक आहे. आता जो मास आहे मित्रांनो ना, यालाच ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय केला तर तो वेट बनतो. बरोबर आहे का नाही. म्हणजे डिफरंट ग्रॅव्हिटीमध्ये डिफरंट आपलं काय म्हणू शकतो, वेट राहतो. हे गोष्ट थोडी डिफरंट झाली, पण इतकंच लक्षात ठेवा, आपण याला मास म्हणजे वजनच पकडून राहिलो. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीवर आहो ना आपण, म्हणून डायरेक्ट मी काय मासला वजन म्हटलं आपण. किती वजन आहे एखाद्या गोष्टीचा, एखादी बॉटल किती जड आहे, किती हलकी आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, लक्ष द्या इकडे. त्याच्यानंतर जनरल एक्झाम्पल बघा. जनरल एक्झाम्पलमध्ये रॉक्स आहेत. त्याच्यानंतर काय काय दिलंय बघा, एव्हरीडे लाईफ मधले एक्झाम्पल मॅटरचे बघा. फूड वी ईट, क्लॉथ्स वी विअर, पेन वी राईट, एअर वी ब्रीथ. प्रत्येक गोष्ट तुमच्या आजूबाजूला, प्रत्येक गोष्ट ही ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन, हा ना. ऑक्सिजन जेव्हा आपण इनहेल करतो तर आपले जे फुफ्फुस आहे ते असे फुगते ना बाहेर, हा ना. मग सोडलं तर आतमध्ये जाते. म्हणजे ते जे ऑक्सिजन आहे ते काहीतरी जागा व्याप्त करून राहिली, म्हणजे स्पेस आहे. बरोबर आहे का नाही. आणि तिचे मास पण आहे. आपण समोर बघू, एअरचं वगैरे मास असते, हा ना. ठीक आहे. त्याच्यानंतर बाय पेन वी राईट, हा पेन आहे. सपोज हा पेन आहे भाऊ, याचं काहीतरी वजन आहे ना रे बाबा, आणि हा इतका जागा व्याप्त करून राहिला, इतका, हा ना. इतकी जागा व्याप्त करून राहिला, म्हणजे हा पण मॅटर आहे. त्याच्यानंतर फूड वी ईट, जेवण, हा ना. जेवण आहे. 5 गुलाबजामुन जास्त घेतल्या तर ताटीचं वजन, जे ताट राहते ताटीचं वजन वाढून जाते. 10 गुलाबजामुन घेतले तर अजून वाढणार. त्याच्यानंतर अजून 5 रसगुल्ले त्याच्यामध्ये ॲड ऑन झाले तर अजून वाढणार. बरोबर आहे का नाही. आणि त्याच्यानंतर अजून पापड, त्याच्यानंतर खीर, त्याच्यानंतर अजून ज्यूस, त्याच्यानंतर अजून मंचुरियन्स, त्याच्यानंतर अजून चाऊमिन्स. हे सर्व गोष्टी जर जितके झाले तितके त्या जेवणाचं वजन वाढणार. समजली काय गोष्ट. म्हणजे त्याचं काहीतरी वजन आहे, आणि ते जागा पण व्याप्त करून राहिले. टाटीमध्ये जागाच नाही राहत ना, तुमच्या प्लेटमध्ये जागा राहते का, तरी आपण घेतो वरून, हा ना. ते वेस्ट नाही करायचं. समजली काय गोष्ट. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा वजन आहे. फूडचं पण काय आहे, वजन आहे. त्याच्या काहीतरी मास आहे, आणि ते काहीतरी जागा व्याप्त करून राहिलं. ठीक आहे. आता गॅसेस बघा, जशी की एअर आहे. एअरमध्येच काय राहते, ऑक्सिजन राहते, कार्बन डायऑक्साईड पण आहे, हेलियम गॅस पण आहे, हा ना. हेलियम गॅसचे जे बलून बघत असाल तुम्ही, नॉर्मल बलून बघा असं खाली जाते, पण हेलियम गॅसच्या वरून बघा, त्याच्यामध्ये जेव्हा एअर राहते आतमध्ये भरली तो वर जातो. समजला का. ते असे वर जाते, ते हेलियमवाले बलून आहेत. समजला. त्याच्यामध्ये कोणती गॅस प्रेझेंट आहे, हेलियम. ठीक आहे. आता सॉलिड्स बघा, स्टोन आहे, पत्थर, हा ना. पत्थर के सनम,
समजली ना गोष्ट. पत्थर स्टोन आहे, दगड आहे, दगडचा बिलकुल किसी को तुम्हाला कोणी है ना बचपन में, बरोबर आहे का नाही, तर दगड राहते, दगड वजनी राहते ना, दगड वजनी राहते ना, आणि त्याचा काहीतरी आकार राहते, आकारमान आहे, त्याच्या व्हॉल्यूम आहे काहीतरी, बरोबर आहे. त्याच्यानंतर वूड बघा, वूड लाकूड, लाकूड है ना, लाकूड बघा, लाकडाचे वगैरे नाव वगैरे राहते है ना, म्हणजे किती जड वगैरे राहते, आणि त्याचा मास आहे काहीतरी, आणि व्हॉल्यूम पण, बरोबर आहे. त्याच्यानंतर आईस, आईस, अरे आईस राहते ना, आईस, बरोबर आहे का नाही, आईस आहे. तर जो आईस राहील, आईस काय आहे, आईस, तो आईस बघा असं क्युबिकल शेप्समध्ये राहतो असं बिलकुल, आणि त्याच्या काहीतरी म्हणजे काहीतरी त्याचं वजन राहते, जड राहते ना, एवढा पण हलका नाही राहत, काहीतरी राहते जड, बरोबर आहे. त्याच्यानंतर बुक तर मी सांगितलं, चेअर पण मी सांगितलं. आता लिक्विड्स बघा, काय आहे लिक्विड्स, लिक्विड्स बघा, वॉटर, मिल्क है ना, ऑइल, ज्यूस, काही पण घ्या, कोणता पण लिक्विड घ्या मित्रांनो. जसं की याच्यामध्ये लिक्विड आहे, हा ज्यूस आहे सपोज, काय आहे ज्यूस आहे, हा इतकी जागा व्याप्त करून राहिला म्हणजे याच्या काहीतरी व्हॉल्यूम आहे, जागा व्याप्त करणे म्हणजे त्याच्या काहीतरी काय आहे व्हॉल्यूम आहे. आणि मला सांगा काय म्हणू शकतो, खाली रिकामा ग्लास घ्या आणि हा भरला ग्लास घ्या, हा जड आहे ना मित्रांनो, म्हणजे याचा काहीतरी काय, हा ज्यूसचा काहीतरी काय असेल, मास असेल, या लिक्विडचा काहीतरी काय असेल, मास असेल. समजली काय गोष्ट, मला असं वाटतं की समजली असेल की प्रत्येक गोष्टीचा काहीतरी मास आहे, आणि ज्या गोष्टीचा मास आहे आणि ज्याचा व्हॉल्यूम आहे त्याला आपण काय म्हणतो, मॅटर म्हणतो. तो व्हॉल्यूम आणि मास किती राहो, छोटा राहो, जास्त राहो, दॅट्स नॉट अ मॅटर, फक्त पाहिजे असणे आवश्यक आहे. हा चॉक पण बघा, चॉक, चॉक, चॉक पण आहे ना, चॉकचा पण काहीतरी आकार आहे, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम राहील आणि त्याचा काहीतरी मास आहे, थोडे तरी हलके राहते पण थोडा तरी मास आहे त्याचा, बरोबर आहे का नाही, 5 ग्रॅम असेल, 2 ग्रॅम असेल, काहीतरी असेलच, ठीक आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला इतकं तर समजलं ना की या जगामध्ये कोणती पण गोष्ट तिचं मास आणि जर तिचं व्हॉल्यूम आहे, ती जर काहीतरी स्पेस ऑक्युपाय करून राहिली तरी तिला आपण काय म्हणतो, मॅटर म्हणतो. पण मित्रांनो, या जगात खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्यांना आपण मॅटर म्हणत नाही. आता म्हणाल सर अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा गोष्टी आहेत मित्रांनो जशी की आपली सावली झाली, शॅडो, त्याच्यानंतर झाली दुसरी गोष्ट झाली आपले विचार, आपले थॉट्स, आपले विचार म्हणतो ना, विचार, थॉट्स. मी किती सारे विचार करू शकतो आतमध्ये, पण फिजिकली मी त्या विचारांना बघू शकतो का, आत समोर मला दिसतात का हे विचार, दिसून राहिले का, की मी गुलाबजामुन खाईन आता थोड्या वेळात, किंवा मी रसगुल्ला खाईन थोड्या वेळात, किंवा मी आता फिरायला जाणार थोड्या वेळात, दिसून राहिला का, काहीतरी मास आहे का त्यांच्या, जड जड वाटते का, असं इतका जड वाटून राहिला, किंवा काहीतरी शेप घेतला त्याने असा आतमध्ये, ठीक है भाई, वो हो गया, विजुअल हो गया, हम तो अभी तो सबसे अमीर बन गए हैं अंदर के अंदर में, है ना. पण गोष्ट आहे आपण रिअलिटी फिजिकल स्टेटमध्ये आपण असा फिजिकली आपण बघू शकतो का, रिअलिटीमध्ये नाही ना. म्हणजे आपल्या भावनेची रिस्पेक्ट ठीक आहे आपण करले, ठीक आहे भाई, लेकिन फिजिकलमध्ये आपण जर बघितला तर काहीच नाही आहे, शून्य आहे, बरोबर आहे का नाही, समजली का नाही गोष्ट. तर त्याचा काही मास नाही, त्याचा काही व्हॉल्यूम नाही आहे. त्याच्यानंतर बघा स्मेल, स्मेल येते बघा, एखादी गोष्ट स्मेल येते, हा जे स्मेल आहे, स्मेल आपले सेन्सरी जे ऑर्गन्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला स्मेल येऊन राहिली, बरोबर आहे का. स्मेलचा पण काही मास नाही आणि ते काही व्हॉल्यूम ऑक्युपाय नाही करून राहिली. हा स्मेल ज्याच्यामुळे येते त्याचा काहीतरी मास व्हॉल्यूम असेल, पण स्मेल जी आहे, स्मेल जो गंध येऊन राहिला, त्या गंधाचा पण काही व्हॉल्यूम आणि मास नाही. त्याच्यानंतर साऊंड, आवाज ठीक आहे, आवाज कमी येईल, जोरात येईल, हळू येईल, ठीक आहे, ते आपल्यावर कशावर डिपेंड आहे, आपल्या कानावर डिपेंड आहे, आपले कान ज्या लेवलचं ऐकतील ते, पण त्यांचा काहीतरी व्हॉल्यूम किंवा मास नाही मित्रांनो. समजली काय गोष्ट, आवाजाचा काही मास नाही, त्याला किलो काट्यावर जर मी म्हणून बसलो, बस रे आवाज, बस याच्यावर बस, तुझं वजन किती आहे सांग, तर म्हणणार आहे का सर माझ्या 50 किलो वजन आहे, नाही म्हणाल ना. किंवा त्याचा काही मास आहे का, नाही आहे, बरोबर आहे. समजली काय गोष्ट, मास नाही, त्याच्या व्हॉल्यूम नाही आहे, की मी एखाद्या ड्रममध्ये त्याला भरून ठेवतो, इतका मोठा वजन, इतका मोठा हे आहे म्हणून, ठीक आहे. म्हणजे नॉर्मली मला असं सांगायचं आहे की जे साऊंड आहे हा ना, जे साऊंड वेव्ह आपलं हे म्हणतो साऊंड निघून राहिला, त्याच्या पण काही मास नाही आहे आणि त्याच्या पण काय, त्याच्या व्हॉल्यूम नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून दुसरी गोष्ट काय म्हणते बघा, त्याच्यानंतर बघा शॅडो झाली, साऊंड झाली, लाईट बघा, लाईट, हे लाईट येऊन राहिली, बरोबर आहे का नाही, ही लाईट येऊन राहिली, ठीक आहे. याचा तुम्ही जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन शिकाल 11वी 12वीमध्ये, त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही शिकाल ड्युअल बिहेवियर, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये तुम्ही शिकाल की जो पार्टिकल राहते तुझे 2 राहते, एक म्हणजे एक पार्टिकल बिहेवियर राहते आणि एक वेव्ह नेचर राहते, ते डिफरंट गोष्ट आहे. पण सध्या इतकं लक्षात ठेवा की हा जो लाईट आहे, लाईट, ही लाईट काय आहे, लाईट पण काय आहे, पार्टिकल पण नाही आहे ती एक प्रकारची, आणि त्याच्यामध्ये काय आहे, मास पण नाही आहे, म्हणजे मास पण नाही आणि व्हॉल्यूम पण नाही आहे. समजली काय गोष्ट, इतकंच लक्षात ठेवा की लाईट सुद्धा काय आहे, एक प्रकारची मॅटर नाही आहे. त्याच्यानंतर हीट मी सांगितलं तुम्हाला, एखादी गोष्ट गरम लागणे, थंडी लागणे, हे आपल्या याच्यावर डिपेंड आहे, आपल्या बॉडीवर, हा ना. आपल्या बॉडीला एखादी गोष्ट गरम लागून राहिली म्हणजे हे न्यूरॉन्समुळे होऊन राहिल्या, की आपल्याला समजून राहिलं की ही गोष्ट गरम आहे, थंड आहे, बरोबर आहे का नाही. ते जे हीट आहे, हीट तुमच्या इकडे ट्रान्सफर होऊन राहिली म्हणा, तुम्हाला गरम लागून राहिला, तर तिचा सुद्धा काही मास आणि व्हॉल्यूम नाही. समजली काय गोष्ट, मला वाटतं समजलं असेल तुम्हाला की हीट ठीक आहे, लाईट पण ठीक आहे. लाईटच्या बद्दल थोडी जास्त माहिती तुम्ही 11वीमध्ये वगैरे शिकाल, थोडं क्वांटमशी रिलेटेड या गोष्टी आहेत, ओके, की लाईटचं की ड्युअल बिहेवियर राहते म्हणून, ठीक आहे, पण ते सध्या आपल्या कामाचे नाही.
लाईट आहे, ठीक आहे, साऊंड आहे, शॅडो आहे, सावली आपली, थॉट्स अँड फिलिंग्स, आपले विचार, आपल्या भावना. इसले भावना की किंमत नाही आहे तर मित्रांनो, कारण त्याचे वजन पण नाही आहे, काहीच नाही आहे. पण तुम्ही सोना पकडा, सोना गोल्ड, त्याला किलो काट्यावर ठेवा, त्याचे किती इम्पॉर्टन्स आहे. आपले फिलिंग्स किती इम्पॉर्टन्स आहे का नाही आहे मित्रांनो. समजली काय गोष्टांना, ठीक आहे. तर इतकं लक्षात ठेवा की जे फिजिकल स्टेटमधल्या गोष्टी आहेत, ज्यांचं काहीतरी मास आहे, व्हॉल्यूम आहे, त्याला आपण काय म्हणतो, मॅटर म्हणतो. पण ह्या ज्या थॉट्स आहेत, फिलिंग्स आहेत, ह्या मॅटर नाहीत, कारण यांचा काही मास नाही आणि यांचा काही व्हॉल्यूम नाही आहे. समजली गोष्ट. इनका कोई, ठीक है, इनका मोल है, इनकी फिलिंग्स, अपने थॉट्स, आपल्या विचारांचा मोल आहे, ठीक आहे. आपल्याला बनवण्याकरिता, आपल्याला काहीतरी चांगला करण्याकरिता, आपला उद्देश प्राप्त करण्याकरिता यांचा आहे इम्पॉर्टन्स. पण फिजिकल स्टेटमध्ये आपण याला बघू शकत नाही, म्हणून हे फिजिकली क्वांटिटी नाही आहे किंवा फिजिकल आपण याला डिस्क्राईब नाही करू शकत. बरोबर आहे. याचा मास नाही आणि याचा व्हॉल्यूम नाही आहे. ओके, मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर बघा एक शब्द लिहिला आहे, काय आहे, सो एव्हरीथिंग अराउंड अस, लिव्हिंग और नॉन लिव्हिंग, इज मॅटर. काही पण असो जगामध्ये, लिव्हिंग असो, जिवंत असो, निर्जीव असो, काही असो, सर्व काय मित्रांनो मॅटर आहे. बस ह्या गोष्टी मॅटर नाहीत, ठीक आहे. आता बघा मित्रांनो, आता मॅटर काय म्हणते, मॅटर मेड अप ऑफ पार्टिकल, स्मॉलेस्ट पार्टिकल इज ॲटम. आता जो मॅटर आहे ना, मॅटर काय मॅटर आहे, हा जो मॅटर आहे ना मित्रांनो, हा मॅटर लहान लहान गोष्टीपासून बनलेला आहे. थेंबे थेंबे तळेसाचे म्हणतो ना आपण, तसाच प्रकारे जो मॅटर आहे ना, लहान लहान गोष्टीपासून बनलेला आहे. समजली काय गोष्ट, लहान लहान गोष्टीपासून काय बनलेला आहे, मॅटर. म्हणजे ॲटम पासून, ॲटम राहते सर्वात लहान एलिमेंट काय आहे, सर्वात लहान जो पार्टिकल आहे तो काय, ॲटम आहे. बरोबर आहे का नाही. सर्वात स्मॉलेस्ट युनिट काय म्हणते, द मॅटर मेड अप ऑफ पार्टिकल, स्मॉलेस्ट पार्टिकल इज ॲटम. जो स्मॉलेस्ट आहे, सर्वात लहान, त्याला आपण काय म्हटलं, ॲटम म्हटलं. तर ॲटमचे बिलकुल ॲटम बिलकुल खूप सारे जुळत जुळत काय बनलेला आहे, मॅटर बनलेला आहे. ॲटम जुळत जुळत काय बनलेला आहे, मॅटर बनलेला आहे. समजली काय गोष्ट. तर अशा प्रकारे लक्ष द्या मित्रांनो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅटर, मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. मी म्हटलं तेच. आता मॅटर जो आहे तो खूप साऱ्या पार्टिकल्सने मॅटर जो आहे तो खूप साऱ्या पार्टिकल्सने बनलेला आहे, जसं की ॲटम्सने बनलेला आहे, ठीक आहे. आणि ॲटम्समध्येच पण राहते मॉलिक्युल्स, बरोबर आहे का नाही. खूप सारे मॉलिक्युल्स, कंपाऊंड्स, त्याने सुद्धा काय बनलेला आहे, मॅटर बनलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पार्टिकल्स ऑफ मॅटर आर व्हेरी स्मॉल. आता हे जे पार्टिकल्स ऑफ मॅटर आहे ना, आता मला सांगा, ॲटमनेच बनला ना भाऊ मॅटर, तर आपण ॲटमला बघू शकतो का, नाही. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की जे मॅटरचे पार्टिकल आहे फारच लहान आहे, छोटे छोटे पार्टिकल्स आहे, नाही बघू शकत आपण त्यांना, एक्सेप्ट कर लेते भाई, इसको नहीं देख सकते, उसके लिए अपने को वो इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप चाहिए होगा, ठीक आहे. आपण डोळ्यांना नाही बघू शकत, ठीक आहे. पार्टिकल्स ऑफ मॅटर हॅव स्पेस बिटवीन देम, दिस इज वाय सबस्टन्स लाईक काय म्हणू शकतो, सबस्टन्स कॅन डिफ्यूज लाईक परफ्यूम स्प्रेडिंग इन एअर. आता बघा मित्रांनो, मगाशी मी म्हटलं होतं ना की काही गोष्टी लवकरच कशी पसरते आणि काही गोष्टी बिलकुल ते हातातले जे आईस आहे ते लवकर का बरं मेल्ट होत नाही. त्याच्यामागचं रिझन काय मित्रांनो माहिती आहे का, की काही जे जसं आपण स्प्रे मारलं आहे, मी स्प्रे मारलं ना, तर त्या पार्टिकलमध्ये नाही का खूप सारी स्पेस आहे. समजला का नाही. त्या पार्टिकल जे आहेत, लिक्विड जे पार्टिकल्स आहेत, त्याच्यामध्ये काय खूप सारी जागा आहे. त्याच्यामुळे काय झालं, ते लवकर लवकर तिकडे पसरून गेले. त्याच्यामध्ये मोशन आहे पार्टिकलमध्ये, पण ते काय झाले, लवकर लवकर असे पसरून गेले. पण आईस कसं आहे, कॉम्प्रेस आहे. आईसमधले पार्टिकल्स कसे आहेत, जवळ आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स जास्त आहे. म्हणून काय झालं, ते वितरायला टाईम घेऊन राहिले, ते हळूहळू मेल्ट होऊन राहिले. पण हे जे गॅसेसचे पार्टिकल दिसून राहिले ना, असं मी स्प्रे केलो, तर जे लिक्विडचे जे पार्टिकल्स आहे ते काय बिलकुल फाईन फाईन पार्टिकल्स आहेत, त्याच्यामध्ये जागा खूप आहे, त्यांची मोशन जास्त आहे, त्याच्यामुळे ते काय आहे, असे पसरून राहिले लवकर. अगरबत्ती माहिती आहे, अगरबत्ती माहिती आहे रे. त्या अगरबत्तीमध्ये काय असते माहिती आहे का मित्रांनो, अगरबत्ती जी आहे, अगरबत्तीमध्ये काय ते गॅसेसचे पार्टिकल्स राहते, स्मोक तो असे निघून जाते सर्वत्र. तर ते गॅसेसचे पार्टिकल असते त्याच्यामध्ये हीट राहते. का राहते, हीट. त्या हीटमुळे काय, ते पार्टिकल्समध्ये कायनेटिक एनर्जी राहते. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, नटखट बालक म्हणतो मी त्यांना. काय म्हणतो, नटखट बालक. ते इकडे तिकडे पळायला पाहते, जोरजोरात जिकडे तिकडे पळायला पाहते. तर काय माहिती आहे का, जर इथं माझ्या मुठ्ठीमध्ये जर पार्टिकल असतील तर मी काय म्हणेन, त्यांची बिलकुल असे कॉम्प्लेक्स आहेत, बिलकुल जवळ आहेत. पण काय होते मित्रांनो, ते जे पार्टिकल्स आहेत ना, ते असे दूर जातात. आणि त्याच्यामध्ये का बरं जातात, कारण त्याच्यामध्ये भाई कायनेटिक एनर्जी आहे, मोशन आहे. मोशनमुळे काय झाले, ते दूर चालले. म्हणून त्याच्यामध्ये काय आता स्पेस आहे. समजली काय गोष्ट, त्याच्यामध्ये काय आहे, स्पेस आहे. पण तेच जर बर्फ बघितला तर बर्फमधले जे पार्टिकल्स आहेत ते जवळ आहेत. कसे आहेत, जवळ आहेत. त्यांच्यामधली जे स्पेस आहे, जागा आहे, ती कमी आहे, ते कॉम्प्रेस आहे. त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स जास्त आहे. सर्वात इम्पॉर्टंट काय, अट्रॅक्शन फोर्स जास्त आहे. अट्रॅक्शन फोर्स जास्त असल्यामुळे ते हळूहळू मेल्ट होतात. आणि जे दुसरे पार्टिकल्स आहेत, दुसरे जे मॅटरचे पार्टिकल आहेत, जसं की अगरबत्तीचे पार्टिकल झाले, त्यांच्यामधला जो अट्रॅक्शन फोर्स आहे तो कमी आहे. त्याच्यामुळे ते जोरात, म्हणजे बिलकुल लवकरच दूर होऊन राहिले, लवकर पसरून राहिले. समजली गोष्ट. समजला. पार्टिकल्स ऑफ मॅटर ऑफ स्पेस बिटवीन देम. स्पेस का बरं आहे, स्पेस का बरं आहे परफ्यूमच्या जे स्प्रेमध्ये त्या पार्टिकल्समध्ये,
कारण त्याच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स काय आहे, कमी आहे. त्याच्यामधला जो फोर्स आहे, त्यांना जोडून ठेवण्याचा जो फोर्स आहे तो कमी आहे. ठीक आहे. मॅटर पार्टिकल्स ऑफ मॅटर आर इन अ कॉन्स्टंट मोशन, दे व्हायब्रेट, मूव्ह अँड कोलाइड. आता बघा मित्रांनो, स्टेट्स ऑफ मॅटर किती असतात, 3. सॉलिड, लिक्विड, गॅसेस. प्लाझ्मा पण आहे, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट पण आहे. आपण 3 गोष्टी लक्ष देऊ, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. ठीक आहे. आता सॉलिड आहे मित्रांनो, सॉलिडमधले जे छोटे छोटे पार्टिकल्स राहते ना, ते आपल्या जागेवर असे व्हायब्रेट करते, कारण त्यांना जास्त जागा नाही, अट्रॅक्शन फोर्स जास्त आहे ना, ते आपल्या जागेवर असे व्हायब्रेट करते. म्हणजे त्यांच्यामध्ये पण एक कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी आहे म्हणजे काय आहे, ते पण नटखट बालक आहेत, ते थोडे थोडे पण जास्त नाही, थोडे थोडे, बिलकुल थोडे थोडे असे व्हायब्रेट करतात. त्याच्यानंतर लिक्विड झाला, तर लिक्विडच्या पार्टिकलमध्ये थोडी जागा जास्त आहे, अट्रॅक्शन फोर्स थोडा कमी आहे, तर ते माहीत आहे का, थोडे फ्रीली इकडे तिकडे मूव्ह होऊ शकतात. जास्त नाही, पण इकडे तिकडे आपण जर पाण्यामध्ये हात टाकला तर तो बघा इकडे तिकडे पाणी जातो. त्याच्यामधलं अट्रॅक्शन फोर्स थोडा कमी आहे. बरोबर आहे का नाही. अट्रॅक्शन फोर्स काय आहे, कमी आहे. अट्रॅक्शन फोर्स म्हणजे काय आहे, त्यांच्यामधला जो आपण काय म्हणू शकतो, जवळ राहण्याची जी शक्ती आहे ना, ते काय आहे, कमी आहे. ते लवकरच दूर होऊ शकते एकामेकाला. जसं चुंबकमध्ये मग तो मॅग्नेट, त्याच्यामध्ये जास्त अट्रॅक्शन आहे. बरोबर आहे. तशाच प्रकारे सॉलिडमध्ये अट्रॅक्शन आहे, पण तेवढे जास्त नाही आहे. बरोबर आहे का नाही. आता ऑब्व्हियसली मॅटर पण, जो मॅग्नेट आहे तो पण सॉलिडचा एक्झाम्पल झाला. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, सॉलिडमध्ये अट्रॅक्शन आहे चांगला, तर ते आपल्या एकाच जागेवर व्हायब्रेट करतात. आता जो लिक्विड आहे, लिक्विडमध्ये काय आहे, तो अट्रॅक्शन आहे दोघांमधला तो थोडा कमी आहे, पार्टिकल्समधलं अट्रॅक्शन कमी आहे, तर ते थोडे इकडे तिकडे मूव्ह होतात. पण गॅसेस बघा, गॅसेस नटखट बालक हे भाई आहे. हा काय, अगरबत्ती पेटवलं, अरे बिलकुल सेकंदमध्ये पसरला. म्हणजे याच्यामधला अट्रॅक्शन फोर्स काय आहे, सर्वात कमी. हे पार्टिकल्समधलं अट्रॅक्शन फोर्स काय आहे, सर्वात कमी. ठीक आहे. म्हणून काय आहेत, ते जे पार्टिकल्स आहेत ना, पार्टिकल्स ज्यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स कमी आहे त्यांच्यामध्ये जास्त मस्ती आहे, तर ते जास्त कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे जास्त उडणार हवेमध्ये, ते इकडे तिकडे लवकर पसरणार. म्हणून काय म्हणते बघा, पार्टिकल्स ऑफ मॅटर आर इन कॉन्स्टंट मोशन, दे व्हायब्रेट, मूव्ह अँड कोलाइड. समजली काय गोष्ट, ते एकतर व्हायब्रेट होतील, एकामेकाला आदळतील. ठीक आहे. आणि काय म्हणते, मूव्ह होतील म्हणजे पसरतील. बरोबर आहे. सर्वात जास्त कशामध्ये पसरणार, गॅसमध्ये, सॉलिडमध्ये सर्वात कमी, लिक्विडमध्ये, बीचमध्ये, ॲज कम्पेअर टू म्हणजे गॅसपेक्षा कमी आणि सॉलिडपेक्षा जास्त. पार्टिकल्स ऑफ मॅटर अट्रॅक्ट इच अदर, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन व्हेराइज इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. तेच तर म्हटलं मी तुम्हाला, पार्टिकल राहतात, सॉलिड लिक्विडचे जे पार्टिकल आहेत किंवा गॅसेसचे पार्टिकल आहेत, तर सॉलिडचे पार्टिकल जवळ राहतात, लिक्विडचे पार्टिकल थोडे दूर राहतात आणि गॅसेसचे पार्टिकल जास्त दूर राहतात. जे जास्त दूर त्याच्यामध्ये अट्रॅक्शन नाही, जे जास्त जवळ त्याच्यामध्ये काय आहे, अट्रॅक्शन, एकमेकांसोबत राहण्याची शक्ती आहे. म्हणून सॉलिड सॉलिड आहे भाई, लोहा मजबूत, 2.5 किलो का. समजली काय गोष्ट. तर म्हणजे सॉलिड, आता बघा तो हॅमर जड का बरं वाटतो, कारण त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते जवळ आहेत मित्रांनो. समजली गोष्ट. ठीक आहे. आता बघा एक डेमॉन्स्ट्रेशन आहे की मॅटर ऑक्युपाय स्पेस. आता जो मॅटर आहे, मॅटर तो का बरं स्पेस ऑक्युपाय करतो, त्याच्या मागचा रिजन आहे मित्रांनो. तुम्ही लहानपणी शिकलं असेल कावळा, हा ना, कावळ्याला तहान लागलेली असते आणि तो कावळ्याला एक घडा दिसतो पाण्याचा, आणि त्या पाणी जो असतो ना तो जास्त भरलेला नसतो, इतका सोबत भरलेला आहे, पण त्याची चोच तिथं पुरत नाही. आता कसं आहे, मॉडर्न कावळा आहे, तर त्याला युक्ती सुचते ना, त्याला युक्ती सुचली की आपण याच्यामध्ये जर दगड टाकलं, काय टाकलं, दगड टाकलं तर पाणी वर येणार. बरोबर आहे. त्याने तेच युक्ती लावली बघा, दगड टाकलं, मस्त पाणी वर आला, बाहेर पण जाऊ शकते. समजली काय गोष्ट. म्हणजे चतुर कावळा निघला हा. बरोबर आहे का नाही, चतुर कावळा निघला. म्हणजे याला काय माहित होतं, याला एक गोष्ट माहित होती मित्रांनो, जे मी तुम्हाला सांगणार आहे. काय माहित होती याला, की याला माहित होती की इतकी जी जागा आहे ना मित्रांनो, या जागा, हे जागा व्याप्त झालेली आहे. हा लिक्विड आहे. बरोबर आहे का नाही, याची इतकी जागा व्याप्त झालेली आहे. बरोबर आहे का नाही. ते याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की याच्यामध्ये जर मी रॉक टाकलं, काय टाकलं, रॉक, पत्थर, हा ना, दगड वगैरे टाकलं मी, तर काय होणार मित्रांनो, हे जे जागा आहे, हे जागा पूर्ण दगड घेऊन घेईल. बरोबर आहे का नाही. हे जागा पूर्ण काय घेऊन, दगड घेऊन घेईल. बरोबर आहे. हे बघा, हे जागा पूर्ण दगड घेऊन राहिला, हे जागा पूर्ण दगड घेऊन राहिला, आणि पाणी काय येईल, पाणी वर येऊन जाईल. समजली नाही गोष्ट. म्हणजे आपल्याला काय समजून आलं एक्सपेरिमेंटवरून, की हे जे रॉक्स होते, हे रॉक्स बॉटमला गेले, खाली गेले, आणि जो पाणी आहे तो वर आला. इतकं समजला. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, की हे जो मॅटर आहे, सपोज आपण याच्यामध्ये लिक्विड पकडला, तर लिक्विडचं काय आहे, आपला व्हॉल्यूम आहे. काय आहे, व्हॉल्यूम आहे. हा जो इतका व्हॉल्यूम होता, हा व्हॉल्यूम आता वर आला ना, म्हणजे इतका जो पूर्ण त्याचा व्हॉल्यूम होता, व्हॉल्यूम हा ना, आकारमान होता, किंवा याच्या इतका जो पाणी होता, हा पाणी आता याच्यामध्ये जर रॉक आले तर पाणी वर आला. म्हणजे याच्यावर आपल्याला इतका समजला ना, की पाणी काय करतो, जागा व्याप्त करतो. पाणी काय करतो, जागा व्याप्त करतो. आता दुसरा अजून एक्झाम्पल दे तुम्ही. हा रॉक पहा, रॉक, हा रॉक आहे ना, हा काय आहे, रॉक आहे. हा रॉक आहे, रॉक, हा रॉक आहे. आता मला सांगा मित्रांनो, हा जो दगड आहे, दगड,
हा दगड काहीतरी स्पेस आहे, याचा काहीतरी मास असेल, काहीतरी स्पेस ऑक्युपाय करून राहिला, जागा व्याप्त करून राहिला, बरोबर आहे का नाही? म्हणजे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की दगड जेव्हा खाली गेला तर दगडाने काहीतरी जागा व्याप्त केली. कोणाची जागा व्याप्त केली? हा पाण्याची. समजलं का? म्हणजे पाण्याचा पण काहीतरी जागा होती, पाण्याचा पण काहीतरी स्पेस आहे, पाण्याचा काहीतरी व्हॉल्यूम आहे, आणि दुसरी गोष्ट आहे दगडाचा पण काहीतरी काय आहे? व्हॉल्यूम आहे. म्हणजे आपल्याला इतकं समजून राहिलं ना की पाणी पण वर आला म्हणजे पाण्याचा व्हॉल्यूम आहे, आणि हा दगड आहे, दगडाने कोणाची जागा घेतली? पाण्याची. म्हणजे दगडाचा पण काय आहे? व्हॉल्यूम आहे, आकारमान आहे. समजलं? म्हणजे म्हणजे आपण काय म्हणू शकतो की दगडाने काय केली? पाण्याची जागा घेतली. दगडाने काय केली? पाण्याची जागा घेतली. म्हणजे कोणाची जागा घेतली? पाण्याची. म्हणजे पाण्याची काय होती? जागा होती. कोणी घेतली? दगडाने. बरोबर आहे? म्हणजे दगडाने काय केलं? जागा व्याप्त केली. म्हणजे दगड पण काय करू शकतो? स्पेस ऑक्युपाय करू शकतो. समजलं का नाही? असं. आता बघा इकडे लक्ष द्या. ऑब्झर्वेशन काय म्हणते? द वॉटर लेवल रायजेस अँड सम वॉटर मे इव्हन ओव्हरफ्लो. आता कावळ्याच्या युक्तीने काय झालं? पाणी बाहेर आला. पाणी काय आला? बाहेर आला. बरोबर आहे का नाही? ठीक आहे. द स्टोन डिस्प्लेस्ड द वॉटर बिकॉज इट ऑल्सो ऑक्युपाय स्पेस. मी तेच म्हटलं ना तुम्हाला की जे दगड होते ते दगड होते पाण्यामधले, ते पाण्यामध्ये दगड तर गेले, तर त्याने काय केलं? जे वॉटरची जी जागा होती, पाण्याची जी जागा होती, ते दगडाने घेतली, रॉकने घेतली. बरोबर आहे? म्हणजे दगडचं काय आहे? काहीतरी स्पेस आहे, म्हणजे काहीतरी व्हॉल्यूम आहे, तो काहीतरी स्पेस ऑक्युपाय करून राहिला, काहीतरी जागा ऑक्युपाय करून राहिला. दिस प्रूव्ह दॅट मॅटर हॅज व्हॉल्यूम. हेच तर प्रूव्ह करते ना रे बाबा, व्हॉल्यूम आहे म्हणून मॅटरचं. त्या दगडाचं काहीतरी व्हॉल्यूम आहे म्हणा, तो काहीतरी जागा व्याप्त करून राहिला. तर हा एक्सपेरिमेंट तुम्हाला समजला असेल की दगडाने काय केलं? मॅटरची किंवा जी व्हॉल्यूम आहे, जागा आहे, ती व्याप्त केली. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, मॅटर हॅज मास. मॅटर हॅज मास. आता मॅटरचा मास आहे, हा बिलकुल सोपा एक्सपेरिमेंट आहे, याच्यामध्ये काहीच नाही आहे. डायरेक्ट बघा याच्यामध्ये. आता मास म्हणजे काय होते? द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट. एखाद्या गोष्टीमध्ये जास्त मॅटर प्रेझेंट आहे, जास्त पार्टिकल्स आहेत, तर त्याचा मास जास्त. एखाद्या पार्टिकल्समध्ये कमी मास आहेत, कमी मॅटरचे पार्टिकल्स आहेत, कमी ॲटम्स वगैरे आहेत, किंवा कमी मॉलिक्युल्स किंवा एलिमेंट्स वगैरे आहेत, तर त्याचा काय म्हणू शकतो? मास कमी. ठीक आहे. ऑल मॅटर लाईक सॉलिड, लिक्विड और गॅसेस हॅज मास. प्रत्येक सॉलिड, लिक्विड, गॅस काही पण असो, प्रत्येकाचा काय आहे? मास आहे. ठीक आहे. वी मेजर मास युजिंग बॅलन्स इन ग्राम्स और किलोग्राम्स. आता मला सांगा मित्रांनो, तुम्ही दुकानात जाता, तुम्ही म्हणता का? तुम्ही काय म्हणता? 1 किलो साखर द्या, 1 किलो साखर द्या, किंवा 1 किलो गूळ द्या, किंवा 1 किलो काय द्या? राईस द्या. बरोबर आहे ना? म्हणजे आपण काय करतो? आपण जे गोष्टी आहेत त्या सॉलिडवाल्या गोष्टी आहेत, याला आपण मोजतो. आता ठीक आहे, युनिट काय? किलोग्रॅम, ग्रॅम काहीतरी असेल. आता दूध पण घ्या, तुम्ही काय म्हणता? 1 लिटर दूध द्या. ठीक आहे, युनिट आहे तो, आपण एकक आहे की आपण लिटर लिहितो, पण आपण मोजूनच घेऊन राहिलो ना काहीतरी, म्हणजे मोजू शकतो ना आपण. म्हणजे त्याचा काहीतरी मास आहे. 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर मास आहे ना, त्याचा काहीतरी वजन आहे ना. बरोबर आहे? तर बघा मित्रांनो, आता बघा आपल्याला काय करणं आहे? शो करणं आहे टू शो दॅट एअर हॅज मास अँड हेन्स इज मॅटर. ठीक आहे. आता एअर आहे, एअर हवा आहे ना, हवा. आता हवाचा मास आहे, आपण बघू कसं आहे हवाचा मास. ठीक आहे. त्याच्यासाठी काय घ्या? फुटबॉल घ्या, पण आपण सस्तेवाल्या माणसावर आपण बलून घेऊ. काय घेऊन? बलून आणि फुगा. ठीक आहे. त्याला हवेनं भरू. एअर पंप राहते ना, एअर पंप, त्याच्यामध्ये हवा भरू. त्याच्यानंतर बघा, स्टिक अँड थ्रेड टू मेक बॅलन्स. इकडे बघा, या मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारची स्टिक घ्या, याला थ्रेड लावा, इकडे एक बलून घ्या, बिलकुल सेम, बिलकुल त्याच्यामध्ये सेम एअर पाहिजे, बिलकुल बॅलन्स झाला पाहिजे. या सुद्धा एक बलून घ्या, त्याच्यामध्ये पण काय आहे? एअर. याच्यामध्ये पण एअर, याच्यामध्ये पण एअर. हवा भरली आहे रे, हवा भरली आहे फक्त. आता बघा मित्रांनो, असं जर ठेवाल तुम्ही, तर दोघा साईडचं बॅलन्स काय आहे? बिलकुल सेम आहे, म्हणजे दोघे बिलकुल बॅलन्स्ड आहेत. मानते हो ना मेरी बात? अरे सिंपल एक्सपेरिमेंट आहे. पण काय झालं, जर एखादा याला फोडलं मी, याला फोडून दिलं, तर काय होईल? हा असा एक साईडला चालला जाईल, हा असा एक साईडला चालला जाईल. बरोबर आहे? म्हणजे याच्यामध्ये काय आहे? एअर आहे, याच्यामध्ये काय आहे? एअर आहे. म्हणजेच काय झालं? एअरच्या वजनामुळे हा थोडासा बेंड झाला, हा ना, थोडासा बेंड झाला. म्हणजे आपण म्हणू शकतो ना की एअरने काय केलं? एअरचं काय आहे? मास आहे. एअरचं काय आहे? मास आहे. समजली काय गोष्ट? याच्या आतमध्ये काय होती? एअर होती. याच्या आतमध्ये काय आहे? एअर आहे. तर जेव्हा एक साईडचा फुटला, म्हणजे याची एअर तर बाहेर गेली, सोडून गेली, पण याच्यामधली जी एअर होती, याच्यामुळे काय झालं? हा एक साईडला झुकला असा, म्हणजे एअरचा काय आहे? मास आहे. समजली ना गोष्ट? तो याच्यामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे, तेच प्रोसिजर आहे. तर बघा, हा व्हिडिओ बघून घ्या. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. 1 मिनिट. हा व्हिडिओ बघून घ्या. बघा मित्रांनो, डिस्प्ले झाला तो, हा ना. एकदा अजून बघा. हा बघा, असा थोडा वन साईड गेला. बघा वन साईड गेला. का बरं गेला? कारण याच्यामध्ये काहीतरी काय होती?
याच्यामध्ये काय आहे, एअर आहे आणि एअरचा काहीतरी काय आहे, मास आहे, तेव्हाच तर तो एक साईडला जड आणि एक साईडला हलका झाला ना. समजली काय गोष्ट? तर हा पॉईंट होता. ओके. तर मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर बघा काय म्हणतो ऑब्झर्वेशन, द इन्फ्लेटेड म्हणजे हवाने भरलेला बलून वेग स्लाइटली मोर दॅन डिफ्लेटेड. ज्याच्यामध्ये हवा नाही आहे त्याच्यापेक्षा ज्याच्यामध्ये हवा होती तो वाला बलून काय आहे, थोडा जड आहे. इन्फ्लेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये हवा आहे, ठीक आहे, तो काय आहे, जड आहे. Conclusion, the increase in mass is due to the air filled inside. This proves that air has mass even though it cannot be seen. Hence, air is a form of matter. आपण काय म्हटलं, मॅटर काय आहे, ज्याचा काहीतरी मास आहे आणि ज्याचा काहीतरी स्पेस आहे. बरोबर आहे का नाही? आता आपल्याला काय समजलं की एअरने काय केलं, एअरने काय केलं, एक साईड चालला गेला. बलून काय झाला, एक साईड चालला गेला. म्हणजे एअरचा काहीतरी मास आहे ना, तेव्हाच तर तो एक साईड चालला गेला ना. असं मानते हो मेरी बात? तर आता मला एवढं तर समजलं की एअरचं काय म्हटलं, मास आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहित आहे की जे एअर आहे, पहिले फुगा छोटूसा होता, त्याच्यानंतर एअरने काय केलं, तो मोठा केला. म्हणजे एअरने काय केलं, जागा व्याप्त केली. म्हणजे आपल्याला काय समजलं, एअरने जागा पण व्याप्त केली, म्हणजे एअरचा स्पेस पण आहे, एअर कॅन ऑक्युपाय स्पेस, आणि एअरचा काय आहे, मास सुद्धा आहे. बरोबर आहे? म्हणजे जर ह्या दोन्ही कंडिशन फॉलो झाल्या म्हणजेच काय आहे, एअर मॅटर आहे. एअर काय आहे, मॅटर आहे. एअर इज अ फॉर्म ऑफ मॅटर आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, काही एमसीक्यू क्वेश्चन आहेत. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्लेन्स वाय इन्फ्लेटेड बलून इज हेवियर दॅन एम्प्टी. जो भरलेला बलून आहे हवेने, तो काय आहे, इज जास्त जड का बरं आहे ॲज कम्पेअर टू एम्प्टी, म्हणजे याच्यामध्ये हवा नाही. कारण काय आहे, एअर हॅज नो मास. अरे यार, मास तर आहे यार. एअर हॅज मास सो इट ॲड वेट टू द बलून. हाच बरोबर आहे. ठीक आहे. बलून्स मटेरियल बिकम थिकर. नाही, असं काही नाही. बलून्स एक्सपॉन्ड्स इन साईज. बघा, हा एक्सप्लेन आहे, हा करेक्ट रिजन आहे. कसं सांगतो मी तुला. काय म्हणते, एअर हॅज मास सो इट ॲड्स वेट टू द बलून. मी ते सांगितलं ना तुम्हाला की एअरचा काहीतरी मास आहे, त्याच्यामुळे काय झालं, तो बलून होता, तो बलून फुगला, त्याच्यामध्ये काहीतरी वजन आला, काहीतरी मास आला, त्याच्यामुळेच काय झालं, जेव्हा आपण दोन बलून घेतलं, एकाला फोडून दिला, तर जो भरलेला बलून होता तो असा खाली आला. बरोबर आहे? का बरं आला? कारण त्या एअरचा काहीतरी आहे, मास आहे. तोच म्हणून राहिला विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्लेन्स वाय इन्फ्लेटेड बलून इज हेवियर दॅन एम्प्टी बलून. तो जो फुटल्यानंतर जो बिना एअरचा जो बलून होता तो असा वर गेला आणि जो भरलेला बलून होता तो खाली गेला. का बरं गेला? कारण त्या बलूनमध्ये काय आहे, एअर आहे आणि एअरचा काय आहे, मास आहे. इतकाच. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ मॅटर. मॅटरची प्रॉपर्टी कोणती नाही आहे? मॅटर हॅज मास. बरोबर आहे. मॅटर ऑक्युपाय स्पेस, हा पण बरोबर आहे. जागा व्याप्त करते, काहीतरी त्या वजन आहे. मॅटर कॅन बी क्रिएटेड फ्रॉम नथिंग. अरे बापा, थांबा एक मिनिट. मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल. हा बरोबर आहे. हा चुकला. मॅटर कॅन बी क्रिएटेड फ्रॉम नथिंग असं नाही होऊ शकत मित्रांनो. मॅटरच्या सर्वात लहान काय पार्टिकल, ॲटम आहे. म्हणजे काहीतरी आहे ना, कशापासून तरी मॅटर क्रिएट होऊन राहिला. बरोबर आहे. वेन यू फील एअर इन अ फुटबॉल इट साईज इन्क्रीजेस. विच प्रॉपर्टी ऑफ मॅटर डज दिस मूव. म्हणजे फुटबॉलमध्ये जर आपण हवा भरलं, काय भरलं, हवा, तर काय दाखवते हा की मॅटर कॅन बी इनविजिबल. अरे याचा काही रिलेशनच नाही. इनविजिबल नाही राव मॅटर, आमको क्या. मॅटर ऑक्युपाय स्पेस. हा, मॅटर ऑक्युपाय स्पेस. अरे मॅटर जेव्हा स्पेस ऑक्युपाय करून राहिला, बरोबर आहे. जो आता सपोज फुटबॉल आहे, त्याच्यामध्ये हवा नाही आहे, त्याच्यामध्ये मी काय केलं, हवा भरलं, तर मॅटरमध्ये काय झालं, जो एअर आहे, एअर, त्या एअरनं काय केलं, फुटबॉलच्या आतमधली जागा व्याप्त केली. म्हणजे काय, सपोज एअर काय आहे, मॅटर आहे, काय आहे, मॅटर आहे. हा जो मॅटर आहे, एअर, यानं काय केली, त्या फुटबॉलमधली जागा व्याप्त केली. तोच म्हणतात मॅटर, जी एअर आहे त्याने काय केलं, स्पेस ऑक्युपाय केली, जागा ऑक्युपाय केली. बरोबर आहे. तर तेच म्हणताय, वेन यू फील एअर इन फुटबॉल इट साईज इन्क्रीजेस. विच प्रॉपर्टी. अरे बाबा, साईज कसं काय इन्क्रीज झाला, कारण त्याच्यामध्ये एअर गेली, म्हणजे एअरने काय केलं, आतमधली जागा व्याप्त केली. ठीक आहे. तर ही बघा एकदा तुम्हाला सांगून देतो आपली, है ना, नेक्स्ट जेन स्कॉलरशिप टेस्ट केव्हा आहे, 19 ऑक्टोबर संडेला आहे. बरोबर आहे. सब्जेक्ट कोणते आहेत रे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स. बरोबर आहे. हे सर्व जे कंटेंट्स आहेत हे कुठे अवेलेबल आहेत, आपल्या ई सारथी ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत. है ना. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. आणि तुम्हाला माहितच आहे किती बक्षीस आहे रे बाबा, 4 लाख प्लस बक्षीस आहेत. टॉपरला 1 लाख रुपये आहे. त्याच्यानंतर जे 8वी 9वी 10वीतले 3 राहतील त्यांना प्रत्येकी 50,000 रुपये. आणि त्याच्यानंतर जे शेवटचे 6 आहेत 10 मधले, त्याच्यामध्ये 8वीतले 2, 9वीतले 2 आणि 10वीतले 2, तर प्रत्येकाला किती आहे, 25,000 रुपये. ही संधी तुम्ही गमावू नको मित्रांनो. आणि प्रयत्न करा, तुम्हाला बक्षीस म्हणजे काय म्हणू शकतो की तुम्ही प्रयत्न करा आणि हे जे एक्झाम आहे हे द्या, नेक्स्ट जेन स्कॉलरशिप टेस्ट, आणि याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त करा, मेहनत करा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही अडचण राहिलीच तर आपला हेल्पलाईन नंबर आहे, काय आहे, 8233773377. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. रिझल्ट आपला केव्हा आहे, 26 ऑक्टोबर. तर मित्रांनो, आपली तयारी जय्यत ठेवा. जर तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर कमेंटमध्ये लिहा किंवा हेल्पलाईनला सांगा. आणि जर तुम्हाला वाटते की सर हा टॉपिक वगैरे घ्या तर तुम्ही कमेंटमध्ये वगैरे लिहू शकता. आणि धन्यवाद. मला वाटतं मी इथंच थांबतो.
थँक्यू. तुम्ही ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.